अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन करत असतो. माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा, तिने आपल्या घरातून कधी काढता पाय घेऊ नये म्हणून आपण बरेच उपाय आणि सेवा करत असतो. त्यातलाच लक्ष्मी पूजन करणं हा सगळ्यात महत्त्वाची सेवा मानली जाते. आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षी तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे, ज्याला आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली म्हणू शकतो. आता ही पोटली कशी तयार करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला म्हणजे 12 तारखेला ह्या रविवारी त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही सगळे सामान आणून ठेवलं तरी चालतं, असं नाही की त्याच दिवशी आणायचं. आता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू आहेत त्याची पोटली तुम्हाला करायची असते. सगळ्यात महत्वाचं की आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. नशिबाची साथ पाहिजे कष्टाला, आणि कष्टाला पण नशिबाची साथ लागते आणि नशिबाला देखील कष्टाची साथ असणं खूप महत्वाचं असतो. आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो, फटाकडे फोडत असतो. दिवाळीचा सण आपण अतिशय महत्वाचा सण आहे. संपूर्ण सणांमध्ये हा मोठा सण मानला जातो. आणि ह्या दिवशी जर तुम्ही एक लक्ष्मी आणि कुबेर यांची जर तुम्ही पोटली तयार केली, माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तूंची जर तुम्ही एक छानपैकी एक बंच तयार केला आणि तो जर तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याचं जर तुम्ही पूजन केलं आणि ते जर तुम्ही तिजोरीत ठेवलं तर नक्कीच आयुष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांवर आपण मात करू शकतो. शेवटी नशिबाला कष्टाची साथ पण असणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू सगळ्याच भेटल्या तर अतिशय उत्तम. एखादी स्किप झाली, कारण एखादी स्किप होऊ शकते. पहिलं काय आहे, तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहे. हळकुंड या लेकूरवाळी हळकुंड असाव्या. आता लेकूरवाळी हळकुंड म्हणजे काय, तुम्ही जेव्हा दुकानात जाल आणि त्यांना सांगाल की मला लेकूरवाळी हळकुंड पाहिजे आहे, ते तुम्हाला देतील. बारीक बारीक हळकुंड असतात त्या. लेकूरवाळी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. तर त्या लेकूरवाळी हळकुंड तुम्ही घेऊन या. ताई लेकूरवाळी नाही भेटल्या तर तुम्ही जा ना दुकानात, जाऊन जरा चौकशी करा, फिरा, तुम्हाला सापडेल. 5 लेकूरवाळी हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहे. दुसरं 5 तुम्हाला लाल गुंजा घ्यायचा आहे. लाल गुंजा या सगळ्या वस्तू धार्मिक दुकानात, जिथे आपल्याला कापूर, त्याच्याबरोबर वाती, हळद कुंकू, धूप, अगरबत्ती ह्या वस्तू जिथे मिळतात तिथे तुम्हाला मी तुम्हाला ज्या वस्तू सांगते त्या तुम्हाला मिळून जातील. फक्त जी हळकुंड आहे ती कदाचित तुम्हाला मसाल्याच्या दुकानात मिळतील. 5 हळकुंड, 5 तुम्हाला लाल गुंजा घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर 5 गोमती चक्र घ्यायचे आहे, 5 कवड्या घ्यायच्या आहे आणि 5 आपण ज्या कमळगट्ट्याची मणी आहे ना ते तुम्हाला घ्यायचे आहे. आता कवड्या पिवळ्याच असाव्या, पांढऱ्या कवड्या घ्यायच्या नाहीये. 5 लाल गुंजा, 5 लेकूरवाळी हळकुंड, 5 गोमती चक्र आणि 5 कवड्या आणि 5 जे आपण कमळगट्ट्याची मणी, हे 5 तुम्हाला घ्यायचे आहे. तुम्ही 11 पण घेऊ शकता. 5 घ्या किंवा 11 घ्या, तुमची इच्छा. आता आपण ज्या दिवशी लक्ष्मी पूजन करत असतो, माता लक्ष्मीचं आगमन प्रत्येकाच्या घरात झालेलं असतं, त्याच दिवशी तुम्हाला हा अनुभव सिद्धी उपाय करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. आता ताई हा उपाय संध्याकाळी करू का, सकाळी करू का, अशा कमेंट्स विचारू नका. कारण लक्ष्मी पूजन झाल्यावर त्या पूजनामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. थोडक्यात काय की जिथं मांडणी तुम्ही करणार आहात तिथं तुम्हाला ही जी काही तुम्हाला मी सांगितलं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. सगळ्या सेवा झाल्या, आरत्या वगैरे झाल्या की तुम्ही निवांत तुम्ही सेवा करू शकता. सगळ्या वस्तू हातात घ्या, ताई हातात बसणार नाही, काही हरकत नाही. डिश घ्या, वाटी घ्या, त्याच्यात ते सगळं सामान टाका आणि ते तुम्ही हातात घ्या. हातात घेतल्यावर एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. एक वेळा म्हणा, 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. नाही शक्य होत कारण आपल्या बाकीच्या पण सेवा करायच्या असतात, तर एक वेळा श्री सुक्तम फलश्रुती सहित म्हणायचं. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे. म्हणून तुम्हाला सांगते, एक माळ आधी 99 मंत्राची म्हणा. 99 मंत्र करून झालं
की एक वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे. श्रीसुक्तम म्हटल्यावर 2 सेवा याच्यावर झाल्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायचं आहे. कारण कुठलीही सेवा करताना गुरूंना साक्षी धरून आपल्याला ती सेवा करायची असते. गुरु साक्षीला असल्यावर प्रत्येक सेवेचं फळ अनंत पटीने आपल्याला मिळत असते. तर ह्या सगळ्या सेवा केल्यावर म्हणजेच काय तुम्हाला सांगते, आधी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणा किंवा नवारणव मंत्राची एक माळ घ्या. एक माळ श्री स्वामी समर्थाची आधी इकडे तिकडे झालं तरी चालतं. फक्त श्रीसुक्तम शेवट घ्या, कारण श्रीसुक्तम म्हटल्यावर ते जे सामान आहे ते खाली ठेवायचं आणि फलश्रुती म्हणताना हात जोडायचे. झालं. या सगळ्या सेवा करायच्या. नंतर त्या ज्या काही वस्तू आहेत त्या देवासमोर तुम्ही ठेवणार आहात, त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, धूप दीप ओवाळून घ्यायची. लाल कलरची एखादी तुमच्याकडे पर्स असेल किंवा एखादं फडकं असेल, एखादं वस्त्र असेल, नवं कोरं करकरीत लाल कपडा, त्याच्यावर तुम्हाला हे सगळं सामान त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्याचा एक बंच करायचा, एक गाठण बांधायची आहे. परत त्या सगळ्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे. त्या दिवशी ते तिथंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनाचं विसर्जन करता तेव्हा ते तुम्हाला विसर्जनात टाकायचं नाहीये. ते तुम्हाला काय करायचं, म्हणजे जेव्हा तुम्ही मांडणी उचलून घेतो ना आपण, तर ते काय करायचं, जी काही तुम्हाला बंच सांगितलं आहे तो घेऊन तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे. तिजोरीत ठेवणं म्हणजे काय, जिथे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे. आजकाल सगळे कॅशलेस व्यवहार होता, पण घरात 5-50 रुपये तरी कुठेतरी तुम्ही ठेवता ना, त्या तिजोरीत तुम्हाला हे तुम्हाला जे काही बंच तुम्हाला सांगितलेलं आहे, जी काही पोटली तुम्हाला सांगितली आहे ती तुम्हाला तुमच्या आपलं जे तिजोरी आहे तिथे तुम्हाला ठेवायची आहे. आता हे ठेवल्यावर ही कधी बदलायची, जेव्हा जेव्हा शुभ दिन असतो, म्हणजे 3:30 मुहूर्त आपल्याकडे असतात किंवा दर मंगळवारी दर शुक्रवारी त्याला फक्त हळद कुंकू किंवा धूप दीप ओवाळायची, प्रार्थना करायची, बस, बाकी काहीच नाही. आणि जेव्हा 24ची दिवाळी येईल तेव्हा त्या ज्या वस्तू आहेत त्या विसर्जन करायच्या, दुसऱ्या वस्तू नव्याने घ्यायच्या. या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजन करताना ह्या वस्तू आणायच्या आहेत, त्याची पूजा करायची आहे. आता ह्या सगळ्या वस्तू घेतल्यावर खूप काही पैसा मी असं अजिबात म्हणत नाही, पण ह्या वस्तू लक्ष्मीला आकर्षित करत असतात. म्हणून हे जे आहे, ही जी तुम्हाला बंच सांगितलं आहे हे तुम्ही करा. आणि तुमच्या घरात या वर्षी तुम्ही आधी करत असाल तर हरकत नाही, कोणी नसेल करत, कारण मी कधी आजपर्यंत केलेलं नाहीये, पण ह्या वर्षी मी पण करणार आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल की तुम्हीही करा. माता लक्ष्मीने प्रत्येकाच्या घरात अखंड वास करावा, तिने निरंतर कोणाच्या घरातून कधी तिने काढता पाया घेऊ नये, हीच मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.